नेस्टेड लिस्टमध्ये एक लिस्टच्या आतमध्ये आपण अजून लिस्ट क्रिएट केले होते, बरोबर. तोच कन्सेप्ट काय झालं, नेस्टेड लिस्टचा आपला कन्सेप्ट होतो. फक्त त्याच्यामध्ये मी तुम्हाला इंडेक्सिंगचा कन्सेप्ट थोडं वेगळ्या पद्धतीने सांगितलं होतं. नॉर्मल लिस्टवरती आपण जेव्हा इंडेक्सिंग करतोय तेव्हा कशा पद्धतीने करतोय, आणि त्याच्यावरती जर का स्लायसिंग ऑपरेशन्स परफॉर्म केले. स्लायसिंग ऑपरेशन्स म्हणजे काय, हे कन्सेप्ट जे आपण करत होतो हे इथून इथपर्यंत जे पण आपण परफॉर्म केले ना त्याला आपण काय म्हणतोय, स्लायसिंग ऑपरेशन. स्लायसिंग ऑपरेशन्स कसे परफॉर्म करतो, इंडेक्स नंबरच्या मदतीने, बरोबर. आपण या लिस्टमध्ये सगळ्यांना एक एक इंडेक्स नंबर दिलं होतं, या लिस्टमध्ये सगळ्यांना एक एक इंडेक्स नंबर दिलं होतं, त्या इंडेक्स नंबरचं यूज करून आपण स्लायसिंग ऑपरेशन इथं परफॉर्म करत होतो, बरोबर. स्लायसिंगचा अर्थ काय, बेसिकली तुमच्याकडे ही पूर्ण एक लिस्ट आहे, ही तुमची फुल लिस्ट आहे. त्या फुल लिस्टमधून काही सब पार्ट, त्या लिस्टमधलं काही कंटेंट, काही सब पार्ट काय करायचं, एक्स्ट्रॅक्ट करायचं. तर लिस्टमधून काही सब कंटेंट आपण काढून घेतोय. सपोज जर का मला फक्त हा ऑरेंज डेटाच पाहिजे, सपोज जर का मला फक्त एवढं ऑरेंज डेटाच पाहिजे त्या पूर्ण लिस्टमधून, तर मी काय करणार, स्लायसिंग ऑपरेशन्स परफॉर्म करणार. आणि स्लायसिंग ऑपरेशन्स मी कसं लिहिणार, व्हेरिएबलचं नाव, स्क्वेअर ब्रॅकेट, आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये इंडेक्स नंबर पास करणार. इंडेक्स नंबर कोणता पास करणार, जो पण या ऑरेंजचा इंडेक्स नंबर असेल तोच पास करणार. जेव्हा तो इंडेक्स नंबर पास होईल तेव्हाच मला ऑरेंज डेटा भेटणार आहे, बरोबर आहे. तर इथं मी काय पास करणार, 1 पास करणार. तर 1नी मला काय भेटेल, ऑरेंज असा डेटा माझ्यासमोर प्रिंट होऊन जाईल. त्याला आपण म्हणतो स्लायसिंग ऑपरेशन. सेम तसंच नेस्टेड लिस्टमध्ये थोडं कन्सेप्ट चेंज होतं. आत्तापर्यंत तुम्ही सिंगल ब्रॅकेट सोबत खेळत होते, आत्तापर्यंत तुम्ही काय करत होते, सिंगल ब्रॅकेट सोबत खेळत होते, मान्य, ठीक आहे. आता तुमचं एक स्टेप वाढली, नेस्टेड लिस्टमुळे तुमचं काय झालं, एक स्टेप वाढली. आता तुम्ही सिंगल ब्रॅकेट नाही क्रिएट करणार, तुम्ही सिंगलच्या नंतर डबल ब्रॅकेट, 2 ब्रॅकेटनी काम नाही झालं तर 3 ब्रॅकेट, 3 ब्रॅकेटनी काम नाही झालं तर किती, 4थं ब्रॅकेट सुद्धा क्रिएट होणार. पण ते कशावरती डिपेंड आहे, नेस्टेड लिस्टवरती. तुम्ही एक लिस्टच्या आतमध्ये एकच लिस्ट बनवलेली, सपोज हा एक्झाम्पल इथं बघा, ही लिस्ट कोणती आहे, ही मेन लिस्ट. त्या मेन लिस्टच्या आतमध्ये एकच लिस्ट आहे ना, म्हणजे अशी तर 2 सब लिस्ट आहे, बट मेन लिस्टच्या आतमध्ये एक सिंगल लिस्ट आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला किती ब्रॅकेट्स लागत आहेत, 2 ब्रॅकेट्सनी तुमचं काम होतं. पण इथं ही मेन लिस्ट आहे, त्याच्या आतमध्ये अजून एक लिस्ट आहे, आणि त्या लिस्टच्या आतमध्ये पण काय आहे, अजून एक लिस्ट आहे. सो टोटल किती लिस्ट झाले, 3 लिस्ट झाले. सो तुम्हाला किती स्क्वेअर ब्रॅकेट्स लागणार, टोटल 3 स्क्वेअर ब्रॅकेट जेव्हा तुम्ही क्रिएट करणार तेव्हाच तुम्ही त्या तिसऱ्या लिस्टच्या आतमधल्या डेटाला ॲक्सेस घेऊ शकता. तिसऱ्या लिस्टच्या आतमधल्याला जर का डेटा तुम्हाला पाहिजे असेल, त्याचा ॲक्सेस तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्हाला 3 स्क्वेअर ब्रॅकेट्स इथं क्रिएट करावे लागतील. जर का तुम्हाला मेन लिस्टमधलंच कंटेंटला प्रिंट करायचं आहे, मेन लिस्टमधलंच कंटेंट तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे, तर एक सिंगल ब्रॅकेटने तुमचं काम होणार. जर का तुम्हाला मेन लिस्टच्या आतमधली जी पहिली लिस्ट आहे त्या फर्स्ट लिस्टमधून तुम्हाला डेटा प्रिंट करायचा आहे, तर 2 स्क्वेअर ब्रॅकेट. त्याच्या आतमध्ये अजून एक लिस्ट आहे, त्याच्यामधला डेटा पाहिजे तर 3 लिस्ट. त्याच्या आतमध्ये अजून एक लिस्ट बनवली, त्याच्या तो डेटा जर का तुम्हाला पाहिजे असेल तर 4थं ब्रॅकेट पण मी इथं क्रिएट करतो. तर हा बेसिक तुमचं इंडेक्सिंग आणि स्लायसिंगचा कन्सेप्ट आहे. कळतोय आता इंडेक्सिंग कशी होणार. सगळ्यात पहिले एवढ्याच डेटाला इंडेक्सिंग केली जाणार, सेपरेटेड बाय कॉमा. जिथं जिथं डेटा सेपरेटेड बाय कॉमा असतील तिकडं पूर्ण डेटाला आपण देणार एक इंडेक्स नंबर. मग आता 3 नंतर आपल्याला काय सापडतं, एक पूर्ण लिस्टच सापडते इथं. तर त्या पूर्ण लिस्टला एक इंडेक्स नंबर भेटणार. कोणता इंडेक्स नंबर होता त्याचा, 3. आपण दिलं 3, दिलं बरोबर. 3 नंतर आपण गेलो त्या लिस्टच्या आतमध्ये. आता लिस्टच्या आतमध्ये आल्यावरती परत इंडेक्सिंग केली. मग 4ला 0, 5ला 1, आणि अजून एक लिस्ट होती याच्या आतमध्ये, तर त्याला पूर्ण भेटलं 2. तर आपण कुणाचा ॲक्सेस घेतला, मग 2. आता मला पाहिजे होतं त्याच्या पण आतमधला डेटा, सो मी परत त्याच्या आतमध्ये जाऊन इंडेक्सिंग केली. 0, 1, 2, 3, आणि कोणता डेटा मागतोय मी, 2 नंबरचा, म्हणजे की 30 नंबर. समजतंय. पहिली ही लिस्ट होती, मग त्याच्या आतमध्ये गेलो, परत त्याच्या आतमध्ये लिस्ट होती, म्हणून मी 3 ब्रॅकेट्सला इथं क्रिएट केलं. इंडेक्सिंग आणि स्लायसिंग नेस्टेड लिस्टमध्ये फक्त चेंज होती. तो सेम कन्सेप्ट असणार आहे टपलमध्ये. नेस्टेड टपल पण तुम्ही क्रिएट करू शकता, त्याच्यामध्ये पण सेम इंडेक्सिंग आणि स्लायसिंगचा कन्सेप्ट आहे. स्ट्रिंग, लिस्ट आणि टपल, त्याच्यामध्ये इंडेक्सिंग आणि स्लायसिंगचा कन्सेप्ट पूर्णपणे सेम, काहीच फरक नाही. नेस्टेड लिस्ट आणि नेस्टेड टपल हे फक्त त्याच्यामध्ये हे ऑपरेशन्स तुम्हाला असे परफॉर्म करायला लागतील. कारण तुम्ही एका लिस्टच्या आतमध्ये अजून एक लिस्ट बनवताय, त्याच्या आतमध्ये तुम्ही अजून एक लिस्ट बनवू शकता. सो जेव्हा तुम्ही असं लिस्ट बाय लिस्ट क्रिएट करत चालले, तर त्याच्या आतमधला डेटा जर का पाहिजे असेल तर नंबर ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट्स थ्रू तुम्हाला ॲक्सेस यावा. कळतंय. आता होतं लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचा अर्थ काय होतं, तुम्ही जो कोड लिहिताय त्याला आपण काय करतो, शॉर्टमध्ये राईट करण्याचा प्रयत्न करतो. आपला जो कोड होता त्याला आपण शॉर्टमध्ये काय करणार आहे, राईट करणार. आणि जो कोड आहे तो
बेसिकली कोणतं शॉर्टमध्ये लिहिणार आहे, जेव्हा आपल्या कोडमध्ये फॉर लूप आहे, इफ एल्स स्टेटमेंट आहे, तेच कोड आपण काय करणार आहे, लिस्ट कॉम्प्रिहेन्शनच्या टेक्निकने इम्प्लिमेंट करणार आहे. मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, जर का तुम्ही एखादं लिस्ट बनवताय, एखादं फॉर लूप चालवताय, इफ स्टेटमेंट चालवताय, त्याच्या आतमध्ये खूप मोठा कोड आहे, लेंदी कोड आहे तुमचा, त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन यूज करण्याची गरज नाही, कारण तो रिडेबल नसणार आहे, तो रायटेबल पण नसणार आहे. तुम्ही काय कोड लिहिणार ते तुम्हाला पण समजणार नाही, चेंजेस करताना तुम्हाला लक्षात येणार नाही की कुठं चेंजेस करायचे. सो त्या केसमध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप, लाईन बाय लाईन तुमचा कोड लिहा, तो परफेक्ट आहे. पण जेव्हा तुमचा कोड शॉर्ट आहे, 10 लाईनीचा कोड आहे, तुमचा खूप लेंदी कोड नाही आहे, असे आपले शॉर्ट ट्रिक होते जिथं की आपल्याला काय करायचं होतं, सगळे लिस्टमधले लेटर्स कॅपिटलमध्ये कन्वर्ट करायचं होतं. सो त्या केसमध्ये तुम्ही इथं कोड काय लिहिणार होता, काय अशा पद्धतीने तुम्ही कोड लिहिला होता, तेच आपण 2 लाईनमध्ये पण कोड लिहू शकतो. तर त्यालाच आपण म्हणतोय लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. ठीक आहे. सो लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये टोटल 3 प्रकार आपण बघणार आहे. एक फॉर लूप, एक इफ. फॉर लूप सोबत जर का इफ स्टेटमेंटचा यूज केला तर त्याच्यासाठी लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचा सिंटॅक्स कसा असेल, आणि फॉर लूप विथ इफ आणि एल्स पण लक्षात येते. ठीक आहे. सो तुम्हाला मी फक्त फॉर लूपचं दाखवलं होतं. फॉर लूपचं एक्झाम्पल काय होतं, फॉर लूप तुमचं कोणावरती फिरतोय, फ्रुट्सच्या लिस्टवरती चालणार आहे, त्याच्यामधून तो एक एक डेटाला घेतोय, आयमध्ये इथं स्टोअर करतोय, आणि त्याच्यानंतर काय करतोय, आयवरती कोणतं ऑपरेशन परफॉर्म झाला, आय डॉट अप्पर, आणि जो ऑपरेशन परफॉर्म झाल्यावरती डेटा भेटला, जो रिझल्ट भेटला ॲट द एंड, ते कुठं स्टोअर झाला, या L2च्या लिस्टमध्ये तो स्टोअर झाला, कारण तुम्ही कोडच लिस्टच्या आतमध्ये लिहिलेला आहे. लक्षात येतोय. इथं तुम्ही सेम कोड इथं पण लिहिलेलं आहे, पण इथं कोड तुम्ही लिस्टच्या आतमध्ये लिहिलेला आहे का, नाही, तुम्ही डायरेक्टली लिहिलेलं आहे, म्हणून तुम्हाला इथं अपेंड करावं लागलं. L1 मध्ये त्याला अपेंड करावं लागलं. इथं मी L2 मध्ये अपेंड केलंय का, नाही, कारण मी लिस्टच्या आतमध्येच माझं कोडला राईट केलेलं आहे, आणि हाच सिंटॅक्स आहे लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचा. कळतंय आता. ठीक आहे. याला समजा. आणि इथं कुठं आपल्याला कोलन वगैरे लावायचं नाही, जसं इथं कोलन लावलं होतं, हे बघा, कुठंच काय करण्याची गरज नाही, नुसतं लिहायचं आहे कोड त्याच्या आतमध्ये. पहिलं होतं एक्सप्रेशन, जेव्हा फॉर लूप फिरणार त्याच्या आतमधला जो कोड आहे तो सुरुवातीला लिहायचा आहे, त्याच्यानंतर तुमचं फॉर लूपला राईट करायचं आहे, आणि संपला विषय. आणि डायरेक्टली जी लिस्टच्या आतमध्ये तुम्ही कोड लिहिलं होतं त्या लिस्टला प्रिंट करा. आता नेक्स्ट आहे लिस्ट कॉम्प्रिहेन्शन मधलंच. आपण आता लिस्ट कॉम्प्रिहेन्शन मध्ये आपण काय बघितलं, फॉर लूपला बघितलं. आता लिस्ट कॉम्प्रिहेन्शनला आपण काय करतोय, इफ कंडिशन सोबत इम्प्लिमेंट करतोय. ठीक आहे. सो लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये इफचा आता कसं यूज होणार आहे ते आपण स्टडी करू. ठीक आहे. परत एक लिस्ट बनवतोय L3 नावाची, नीट लक्ष द्या. आता सिंटॅक्स समजून घ्या. सगळ्यात पहिले काय लिहायचंय, मला परत एकदा तोच माझं स्टेटमेंट आहे अजून पण, की मला आता काय करायचंय, माझी जी लिस्ट आहे त्याच्यामधलं प्रत्येक डेटाला कॅपिटलमध्ये कन्वर्ट करायचं आहे, आणि त्याला लिस्टमध्ये पाठवायचं, लिस्टमध्ये पाठवून द्यायचं. माझ्या डेटाला मला कॅपिटल लेटर्समध्ये कन्वर्ट करायचं आणि लिस्टमध्ये स्टोअर करायचं. पण आता एक कंडिशन सोबत करायचं. कंडिशन काय माझी, बेसिकली मला माझ्या लिस्टमध्ये हे फ्रूटचे नाव आहे, बरोबर, हे जे वर्ड्स आहे त्या वर्ड्समध्ये असं फ्रूट मला पाहिजे, ज्या फ्रूटच्या वर्डमध्ये ए लेटर प्रेझेंट असेल तोच डेटा फक्त माझ्या या लिस्टमध्ये आला पाहिजे. कळतंय. मला हा जो डेटा आहे हा कॅपिटल लेटर्समध्ये तर कन्वर्ट करायचंच आहे, आणि माझ्या लिस्टमध्ये पुट करायचं आहे, बरोबर, न्यू लिस्टमध्ये. पण मला सगळं नको आहे डेटा. मला कोणता डेटा पाहिजे, तोच डेटा ज्या फ्रूटच्या नावामध्ये ए अक्षर प्रेझेंट असेल. कळतंय. सो ॲपल येईल, ऑरेंज पण येईल, त्याच्यामध्ये पण ए आहे कुठंतरी पूर्ण वर्ल्डमध्ये. ग्रेप्स पण येईल, मँगो पण येईल, बनाना पण येईल. किवी येणार का, नाही येणार, किवी नाही आला पाहिजे. आणि पण हे जर डेटा माझ्याकडे येणार माझ्या लिस्टमध्ये, पण कॅपिटलमध्ये होऊन आला पाहिजे. 2 रिस्ट्रिक्शन आहे माझी. पहिली रिस्ट्रिक्शन काय, तोच डेटा पाहिजे ज्याच्या वर्डमध्ये ए लेटर प्रेझेंट असेल, आणि दुसरं काय, जो डेटा माझ्या लिस्टमध्ये येईल तो कशा फॉर्ममध्ये आला पाहिजे, कॅपिटल लेटर्समध्ये आला पाहिजे. आता सिंटॅक्स कसं असेल, सगळ्यात पहिले मला काय करायचं आहे, डेटा माझ्या लिस्टमध्ये पुट करायचं आहे. कोणतं डेटा येईल, आय सपोज माझा डेटा येईल, त्याला मी काय सेट करतोय, अप्पर, म्हणजे अप्पर होऊन तो डेटा माझ्याकडे काय आला पाहिजे, लिस्टमध्ये पुट झाला पाहिजे. सगळ्यात पहिले आता मी काय फिरवतोय, फॉर लूप फिरवतोय. कुणावरती फिरवतोय, फ्रूट्सवरती. ते झालं की लगेच लिहायचं आहे इफची कंडिशन. आता सांगा काय कंडिशन लिहू मी त्याच्यासाठी. मी असं लिहू शकतो, लक्षात येतोय. पहिले कोण चालणार, तुमचं फॉर लूप चालणार. फॉर लूप कुणावरती चालणार, या फ्रूट्सच्या लिस्टवरती चालणार.
फ्रुट्सच्या लिस्टमध्ये पहिला डेटा कोणता आहे? ॲपल. ॲपल जाऊन कुठं स्टोअर होणार? या आयमध्ये जाऊन स्टोअर होणार. समजतं इथपर्यंत? आयमध्ये जसं डेटा स्टोअर झाला, सेकंड स्टेप इथून चालू होणार. या कॉम्प्रिहेन्शनमध्ये इफचं कंडिशन नंतर रन होईल. इफच्या कंडिशनमध्ये काय चेक होणार? ॲपल इक्वल टू ए आहे का? बरोबर ना? नाही ना? आय इन ए थांब ना झालं. इक्वल टू ए. हां, सगळे ॲक्टिव्ह आहे. जरा थांब, जरा तू. तुमचं झालेलं आहे यार, म्हणून सांगते तुम्ही. समजलं अजून तुम्हाला? हां, आय इक्वल टू ए असं आहे का? नाही आहे. सो इथं आय डॉट अप्पर होणार नाही. आय डॉट अप्पर झाल्यावरती तो डेटा कुठं जाईल? या लिस्टमध्ये तुमचं प्रेझेंट आहे. कळत आहे वर्किंग आता कशी? तर काय येईल आता आउटपुट? आउटपुट काय येईल? काय आहे? काय विचार करू राहिले काय माहिती तुम्ही? तर काय येईल आउटपुट? आउटपुट येणारच नाही ना. का नाही येणार? कारण की आय मध्ये व्हॅल्यू जाणार आहे, ऍपल अख्खा शब्द जाणार आहे आणि ऍपल इक्वल टू ए नाही आहे ना. मग असं लिहू का? हां हां, बोल. त्याचं कॅपिटल मध्ये होणार आहे. बरं जाऊन कॅपिटलला चेक व्हायला पाहिजे. आपण स्मॉल देऊ पण सध्या तर स्मॉल मध्येच आहे ना. आईमध्ये जाताना तर स्मॉल मध्ये जाणार ना. हां, फक्त ते ॲपवर आपण लावलेलं आहे. आणि मग असं लिहू का नको लिहू? काय इक्वल टूच लावू? नाही, नाही, ते राहू नाही दे. हे काय राव तुम्ही लोक. मी तुम्हाला सांगितलं होतं मागं, तुमचं कॉन्फिडन्स एवढं पाहिजे ना की चुकीची गोष्ट पण तुम्ही बरोबर सांगता आलं पाहिजे तुम्हाला. समोरच्याला पटूनच द्यायचं, अरे ह्योच बरोबर आहे, तू जाऊ दे. काय आलं? मोकळी. तिथं ते ॲपवर मला वाटत आहे कारण ते आय मध्ये स्टोअर पण होतं लगेच कॅपिटल पण होतं असं. तसं नाही. आयची आणि एची ना प्लेस चेंज करायची. चला, कोणतरी डोकं लावतोय हो. सिक्वेन्स मध्ये पण नाही आलं. मीच बघा बोकाने आलं. मोठा आहे ऍपलचा. बरं आहे. बरं सांगितलं असतं तुम्ही. हे पण चुकलंय, नवीनच कोडल्या हो त्याच्यासाठी. चालली आहे खरंच मजा आहे. डोळे उघडून काम करा. अति बेसिक चालू आहे असं वाटतं. बेसिक आहे. नाही आमचं अति बेसिक होतं वाटतंय. मला मेन म्हणजे तुम्हाला लिस्ट कॉम्प्रिहेन्शन समजायचं होतं. हा सिंटॅक्स समजलाय. हे तर मेंबरशिप आता ऑपरेटरमध्ये शिकलेलो आहे आपण. ते तर तुम्हाला लक्षातच पाहिजे होतं. चल, पहिले आय डॉट अप्पर, मग हा सिंटॅक्स आणि मग इफचा सिंटॅक्स हा नोट डाऊन करा जेव्हा तुम्ही इफच्या कंडिशनसोबत चेक करणार. हाच कोड आपण नॉर्मली पण लिहू शकतो पायथनमध्ये लाईन बाय लाईन. तिथं तुमचे जवळजवळ 5 ते 6 लाईन तिथं पण तुमचं कोड राईट ऑन. काय झालं?
समजते ना तुम्हाला? अविनाश, कॉम्प्रिहेन्शन समजतोय ना? या कॉम्प्रिहेन्शनमध्ये या प्रत्येक ह्याचं अर्थ समजा, हा आपण सेपरेट केलेला आहे कोड. जिथं स्पेस आलेली ना, हा एक पार्ट आहे त्या लिस्टमधलं. परत इथून इथपर्यंत एक पार्ट आहे आणि इथून इथपर्यंत एक पार्ट आहे. टोटल 3 पार्टमध्ये आपण कोड लिहिलेलं आहे. पहिलं कोणतं पार्ट चालणार? फॉर लूप चालणार. त्याच्यानंतर इफचं स्टेटमेंट चालणार आणि मग आय डॉट अप्पर होणार. आणि एकदा की आय डॉट अप्पर झालं, मग जो तुम्हाला डेटा भेटेल तो कशामध्ये जाईल? त्या लिस्टमध्ये जाईल. कळतंय ना? त्याच्यामध्ये पहिले कोण चालणार? फॉर लूप चालणार. त्याच्यानंतर कोण चालणार? आय डॉट अप्पर होणार आणि मग जो डेटा भेटेल तो कशामध्ये जाईल? त्या L2च्या लिस्टमध्ये जाईल. सेम इथं पहिले हा फॉर लूप, मग इफचं स्टेटमेंट आणि मग आय डॉट अप्पर चालणार. हे पार्ट्स पहिले तर नोट डाऊन करत असेल, त्यावेळी नोट डाऊन करा. आपण जो सिंटॅक्स लिहितोय कसं लिहितोय. त्याच्यामध्ये आपण इफ एलिप्स सुद्धा आपण इथं राईट करू शकतो. नंबर ऑफ एलिप्स स्टेटमेंट्स तुम्ही एका लिस्टमध्ये लिहू शकता, पण तसं नाही करायचं. आता हा जो कोड आहे हा किती सिम्पल आहे, हा तुम्ही बघताय तर तुम्हाला समजतोय. 3 पार्टमध्ये तुमचा कोड आहे, व्यवस्थितपणे अंडरस्टँड होतोय. चल पुढचा टॉपिक घ्या. लिस्ट कॉम्प्रिहेन्शन विथ कंडिशन अँड एल्स. आता आता काय लिहितोय मी? कंडिशनल स्टेटमेंट्स. परत आपलं इफ आहे, पण आता इफ सोबत आपण काय जोडणार? एल्स पार्ट पण जोडणार. हां, इफ सोबत आता एल्स पार्ट पण आपल्याला जोडायचं आहे. ठीक आहे. अजून पण माझा प्रॉब्लेम स्टेटमेंट तोच आहे. लिस्टमध्ये जो डेटा येईल तो कॅपिटल लेटर्समध्ये कन्वर्ट होऊन आला पाहिजे. ठीक आहे. आता इफची कंडिशनमध्ये आपण काय चेक केलं होतं की ज्या डेटामध्ये ए प्रेझेंट असेल, असा डेटा ज्याच्या पूर्ण वर्ल्डमध्ये ए कॅरेक्टर प्रेझेंट असेल, तोच डेटा माझ्या लिस्टमध्ये पुट झाला पाहिजे. आता मी काय करतोय? एल्समध्ये मी काय लिहिणार आहे? एल्समध्ये मला असं स्टेटमेंट लिहायचं आहे की जिथं किवी आला नव्हता, त्या किवीच्या जागेवरती काय आलं पाहिजे की या किवीमध्ये काय प्रेझेंट नाही आहे, बेसिकली तुमचं ए कॅरेक्टर प्रेझेंट नाही, म्हणून हा डेटा लिस्टमध्ये इन्सर्ट नाही झाला, असं मेसेज द्यायचं आहे मला. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय होईल? आय डॉट काय होईल? अप्पर होईल. बरोबर ना? आय डॉट काय होईल? अप्पर होईल. त्याच्यानंतरच आता सिंटॅक्स बदलतोय. हा झालं तुमचं पहिलं पार्ट. हां, आता सेकंड पार्ट तुम्ही डायरेक्टली काय लिहिणार? इफचं स्टेटमेंट लिहिणार. काय चेक करताय तुम्ही? इफ ए इन कशामध्ये चेक करताय? आयमध्ये चेक करताय. लगेच स्पेस द्यायचंय आणि एल्सचं पार्ट लिहायचं. आणि एल्समध्ये काय लिहायचंय आपल्याला? स्टेटमेंट. कोणतं स्टेटमेंट लिहायचंय एल्समध्ये? ए कॅरेक्टर इज नॉट प्रेझेंट. त्याच्यानंतर काय चालवायचं आहे? फॉर आय इन फ्रुट्स. आता याच्यामध्ये टोटल किती पार्ट झालेले हे बघा. सगळ्यात पहिले काय होईल? आय डॉट अप्पर. त्याच्यानंतर हा इफचं इथून इथपर्यंत, मग एल्स पार्ट इथून इथपर्यंत आहे आणि मग तुमचं काय? फॉर लूप. आता सगळ्यात पहिले काय चालणार? सगळ्यात पहिले तुमचं चालणार फॉर लूप. परत एकदा फॉर लूप कोणावरती चालणार? फ्रुट्सच्या लिस्टवरती चालणार. ठीक आहे. हे बघा आउटपुट कसं आलंय चेक करा. आता व्यवस्थितपणे लक्ष द्या. आता पहिल्यांदा फॉर लूप तुमचं चालणार. फ्रुट्समध्ये गेला, त्यांनी काय पिक केलं तिथून? डेटा. कोणता डेटा घेतला? पहिला डेटा ॲपल. ॲपलला जाऊन कुठं ठेवलं? इफच्या कंडिशनमध्ये ठेवला. इफच्या कंडिशनमध्ये काय चेक होतंय? हा जो ए कॅरेक्टर आहे तो प्रेझेंट आहे का नाही ॲपलमध्ये? आहे का प्रेझेंट? नाही. कॅपिटल लेटर आहे ॲपलमध्ये, इथं आपण स्मॉल ए चेक करतो. कळतं इथपर्यंत? त्याच्यानंतर जशी ही कंडिशन फेल झाली तर आय डॉट अप्पर होणार का? नाही होणार. आय डॉट अप्पर कधी एक्झिक्यूट होईल? जेव्हा इफची कंडिशन ट्रू होईल. आता इफ आणि एल्समध्ये आपण काय शिकलेलो आहे? इफ जर का फॉल्स झाला तर एल्स पार्ट तुमचं एक्झिक्यूट होतं. बरोबर. एल्समध्ये मी काय स्टेटमेंट लिहिलं आहे? काय प्रिंट करायला सांगतोय? ए कॅरेक्टर इज नॉट प्रेझेंट. तर आलंय माझं बरोबर. इथं पहिलं ॲपलच्या जागेवरती ए कॅरेक्टर इज नॉट प्रेझेंट आणि बाकी ऑरेंज, ग्रेप्स, मँगो, बनाना हे सगळे लिस्टमध्ये पुट झाले.
आणि परत एकदा कीबीच्या जागेवरती काय आलं, ए कॅरेक्टर इज नॉट प्रेझेंट. लक्षात येतं इफ आणि एल्स कसं चालणार. आय डॉट अप्पर कधी एक्झिक्यूट होईल, जेव्हा इफची कंडिशन ट्रू असेल. इफची कंडिशन फॉल्स झाली तर कोण एक्झिक्यूट होईल, एल्सचं स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. तुम्ही म्हणणार लिहिताना आपण सगळं उलटं पालटं लिहिलेलं आहे. इफच्या आतमधलं जो स्टेटमेंट होतं तो पहिल्यांदा लिहिलाय आय डॉट अप्पर, त्याच्यानंतर इफचं स्टेटमेंट लिहिलंय, त्याच्यानंतर एल्सचं स्टेटमेंट आहे आणि मग फॉर लूप लिहिलेलं आहे. ठीक आहे, तोच त्याचा सिंटॅक्स आहे आणि हा सिंटॅक्स तुम्हाला लक्षात ठेवायचा. हा पार्ट कधी एक्झिक्यूट होईल, जेव्हा तुम्ही इफ आणि एल्सला पण यूज करताय तुमच्या लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये. दोन्ही पण कन्सेप्ट लक्षात घ्या. लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये जर का नुसतं इफ स्टेटमेंट यूज केलेलं आहे तर सिंटॅक्स चेंज झालेलं आहे. पहिले फॉर लूप चाललं आहे, त्याच्यानंतर इफ स्टेटमेंट चाललं आहे लिहिताना. आणि जेव्हा एल्स सोबत आपण लिहिलेलं आहे तर पहिल्यांदा इफ, मग एल्स आणि मग शेवटला फॉर लूप लिहिलेलं आहे. हे पॉईंट्स नोट डाऊन करा, सिंटॅक्स नोट डाऊन करा. म्हणजे सर आपण त्याच्यात त्या कंडिशनमध्ये इफ एल्स फॉर लूपच्या आधी लिहू शकतो किंवा फॉर आधी लिहून फॉर लूप लास्टला लिहू शकतो. पण आधी लिहावं लागेल मध्ये जर त्याला इफ एल्स एरर दाखवलं चेक कर, एक काम कर, ते येतोय ना, नाही त्याचा सिंटॅक्स असतोय म्हणून तसं दाखवलं. नुसतं फॉर लूप असेल तर पहिल्यांदा तर फॉर लूपच्या आतमधलं कोड आणि मग तुमचं फॉर लूप. फॉर लूप सोबत इफ स्टेटमेंट असेल तर पहिले पहिले तर तुमचं इफच्या आतमधलं स्टेटमेंट, त्याच्यानंतर फॉर लूप आणि मग इफ स्टेटमेंट. आणि जर का तुम्ही इफ एल्स वापरताय तर पहिले इफच्या आतमधलं सेंटेन्स, मग इफचं कोड, मग एल्सच्या आतमधलं कोड आणि मग फॉर लूप, असं आहे ते. तर परत एकदा सांगा ना. हम्म? परत सांगा. कोणता हा कन्सेप्ट का? हां. ठीक. आता वरचा कन्सेप्ट बघा सगळ्यात पहिले. वरच्या कन्सेप्टमध्ये आपण काय केलं होतं, लिस्ट कॉम्प्रिहेन्शन बनवलं होतं. पण लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये फॉर लूप आणि इफ स्टेटमेंट एवढंच यूज केलं होतं, बरोबर ना. आपण काय यूज केलं होतं, फॉर लूप आणि इफ स्टेटमेंट, बरोबर. सगळ्यात पहिले काय चालणार माझं, फॉर लूप चालणार. फॉर लूपच्या नंतर कोण चालणार, इफ स्टेटमेंट चालणार. आणि इफ स्टेटमेंटच्या आतमध्ये काय कोड आहे, हा आय डॉट अप्पर. कळतंय. सेम जर का मला आता इफ आणि एल्सला चालवायचं आहे लिस्टमध्ये, या लिस्टमध्ये इफ आणि एल्सला चालवायचं आहे, सो त्या केसमध्ये मला काय करावं लागेल, सगळ्यात पहिले मी लिहिणार इफचं स्टेटमेंट. इफच्या स्टेटमेंटचा जो पण काही कोड असेल तो कुठं लिहिणार, सुरुवातीलाच. त्याच्यानंतर इफ स्टेटमेंट, मग एल्स स्टेटमेंट आणि मग फॉर लूप. या कोडला पाहिजे तर तुम्ही असं लिहून चेक करू शकता. कसं लिहायचं हे बघा. नॉर्मली जर का मी कोड लिहिणार तर कसं लिहिणार, फॉर आय इन फ्रुट्स, हा माझा कोड असेल, बरोबर ना, नॉर्मली. त्याच्यानंतर मी इफ लिहिणार ए इन कशामध्ये, आयमध्ये. परत येणार खाली आणि काय लिहितोय मग, L3 अपेंड नाही लिहू आपण, काय करू नुसतं एवढंच आय डॉट अप्पर, म्हणजे तुमच्या लक्षात अपेंड लिहावं लागणार, कारण आपण लिस्टच्या आतमध्ये आता कोड नाही लिहितो, आपण डायरेक्टली नॉर्मल कोड लिहितो. कळतंय ना. अपेंड इथं आपण काय अपेंड नाही लिहितोय, कारण लिस्टच्या आतमध्येच आपण कोड लिहितोय, पण आपण इथं नॉर्मली कोड लिहितोय म्हणून आपल्याला अपेंड फंक्शनचा यूज करावा लागेल. ठीक आहे. आता हा तुमचं सिम्पल असं कोड आहे. तोच कोड आपण कशा पद्धतीने लिहिलाय, काय अशा पद्धतीने लिहिलाय. त्याच्यामधलं जे फॉर लूप होतं तो इथं पुट केलेलं आहे. इफ कुठं आहे, फॉर लूपच्या नंतर आहे. आणि इफच्या आतमधलं कोड कुठं आहे, इथं सुरुवात. समजतंय सिंटॅक्स. सेम ह्याच्यासाठी पण तुम्ही कोड रेडी करू शकता. ह्याचा कोड कसं येईल, सेम हाच कोड असणार आहे त्याचा पण. हा कोड फक्त काय ॲड होणार त्याच्यामध्ये, एल्स पार्ट तुमचा ॲड होणार.
अशा पद्धतीने. ठीक आहे. आता हाच सेम कोड आहे जे की मी इथं लिहिलेलं आहे. सगळ्यात पहिले काय फॉर लूप, ते कुठं लिहिलेलं आहे सगळ्यात शेवटी. त्याच्यानंतर काय इफचं स्टेटमेंट, तो इफचं स्टेटमेंट कुठं लिहिलं आहे काय अशा पद्धतीने. मग काय लिहिलं आहे ते इफच्या आतमधलं कोड कुठं गेलेलं आहे इथं सुरुवातीला. आणि एल्स कुठं लिहिलं आहे बरोबर इफच्या नंतर. आणि इफ एल्सच्या आतमधलं कोड, हा एल्सचा आतमधलं कोड आहे हा कुठं आलेला आहे इथं आलेला आहे. याची फक्त जागा आता तुम्हाला डोक्यात ठेवायची. प्लेसेस कोड पहिले पाहिजे तर असं नॉर्मली तुमचं लिहून घ्या आणि ह्याची जागा तुम्ही डिफाईन करा. हा पहिला पार्ट कोणतं कोड आहे, इफच्या आतमधलं कोड आहे. हे पहिल्या जागेवरती कोणतं कोड येईल, जो की इफ स्टेटमेंटच्या आतमध्ये कोड असेल तोच बरोबर तिथे. इथं आय डॉट अप्पर लिहिलंय, तुमचं जे काही कोड असेल ते लिहा बरोबर ना. त्याच्यानंतर इफ स्टेटमेंट आलं पाहिजे तिथं. इफ स्टेटमेंट कोणतं होतं, तोच सेम इफ स्टेटमेंट घेतले. त्याच्यानंतर कोण आहे ना एल्स आहे ना, एल्सची जागा आहे त्याच्यानंतर. आणि एल्सच्या आतमधलं कोड लगेच त्याच्यानंतर राईट करायचं आहे. आणि मग कुणाची जागा आहे, फॉर लूपची जागा. सर आपण हा कोड जसा रन करून आधी आतमधून मग बाहेर तसं सेम तशीच वर्किंग चालू आहे त्याची पण. तो काही नवीनच नाही करतोय, फक्त आपण शॉर्टमध्ये कोड लिहिलेला आहे, एका लाईनमध्ये कोड लिहिलेला आहे. इथं मी एवढ्या सगळ्या लाईनचा यूज करून तो कोड लिहिलेला. तुम्हाला एक फक्त व्हेरिएशन दाखवतोय. नाही जमत आहे तुम्हाला लिस्ट कॉम्प्रिहेन्शन नका वापरू, तुम्ही नॉर्मली आपलं असं कोडिंग करा, ते पण चालणार आहे. शेवटी आउटपुट दोघांचा एकच येणार, काहीच फरक पडणार नाही. पण तुमचा टाइम वाचतोय, तुमची कॉम्प्लेक्सिटी वाचतीये, कोड तुमचं चांगलं ऑप्टिमाइज होतोय, स्पीड एक्झिक्युशनचं स्पीडसुद्धा इथं इन्क्रीज होतं. कारण पायथन लाईन बाय लाईन कोडला रन करतोय. त्याला इथं कमीत कमी 5 लाईनचा कोड त्याला एक्झिक्यूट करायचं, तिथं तो एकच लाईनमध्ये कोडला एक्झिक्यूट करतोय आणि पटकन तुम्हाला आउटपुट शेअर करतो. 5 लाईन चेक करत बसण्यापेक्षा एकाच लाईनमध्ये त्यांनी चेक केलं तर ते याचा अर्थ हे नाही की लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचा कन्सेप्ट समजायचा नाही. लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचा कन्सेप्ट विचारला जातो. झालं आता नवीन टॉपिक आपलं. आता घ्या लिस्ट मधलं कॉपी मेथड. आता लिस्ट मधलं कॉपी मेथडला व्यवस्थितपणे आता समजायचं. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे कॉपी मेथड. लिस्टमध्ये बरेच प्रश्न त्याच्यावरती विचारले जाऊ शकता, कारण व्हेरिएशन्स पण असे की तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक एक व्हेरिएशन्स तुम्हाला शो करतो. कॉपी मेथड कसं यूज होणार लिस्टमध्ये ते तुम्हाला शो करतो. त्याच्यामध्ये कॉपीमध्ये 2 टाईप्स आहे, एक आहे शॅलो कॉपी आणि एक आहे डीप कॉपी. सो शॅलो कॉपी आणि डीप कॉपीला पण व्यवस्थितपणे अंडरस्टँड करून घ्यायचं. ठीक आहे. आता कॉपी मेथड शब्दावरूनच तुम्हाला समजतोय काय होणार आहे, लिस्टची कॉपी क्रिएट होणार आहे. आपण काय करणार आहे, एक आपली ओरिजिनल लिस्ट असणार आहे. ठीक आहे, त्या ओरिजिनल लिस्टलाचीच आपण काय करणार आहे, कॉपी क्रिएट करणार आहे. ठीक आहे. आता सगळं कोड मी हे करतोय. क्रिएट करू आपण L1 इक्वल टू सिम्पल एकदम एक्झाम्पल घेऊ 1 2 3 4 5. हां लिस्ट बनवली आहे. लिस्टमध्ये काय डेटा आहे माझ्या L1 मध्ये 1 2 3 4 5.
लक्ष द्यायचं आहे कॉपी मेथडकडं व्यवस्थितपणे. पहिली लिस्ट आहे माझी L1 नावाचं व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये मी लिस्ट डेटाला स्टोअर केलेलं आहे. लिस्ट मी क्रिएट केलेली आहे, त्याच्यामध्ये माझा डेटा काय 1 2 3 4 5 टोटल किती डेटा आहे 5 डेटा माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर मी काय करतोय अजून एक लिस्ट बनवतोय. काय बनवतोय L2 नावाची लिस्ट बनवतोय. हां L2 नावाच्या लिस्टमध्ये मी काय करतोय L1 नीट लक्षात द्या डॉट कॉपी मेथडला राईट करतोय. आता ह्याचा अर्थ काय की बेसिकली या L2 व्हेरिएबलमध्ये मी काय लिस्ट पास केलेली आहे का नाही केलेली. मी काय करतोय वरची जी माझी लिस्ट होती त्याच लिस्टला कॉपी करून मी कुठं पेस्ट करतोय या L2 व्हेरिएबलमध्ये पेस्ट करतोय. कॉपी कुठून केलं L1 मध्ये, पेस्ट कुठं केलं L2 मध्ये. कन्सेप्ट इथपर्यंत समजतोय. सो आता जेव्हा मी प्रिंट करणार काय प्रिंट करतोय मी L1. पहिले तर आपण L1 ला प्रिंट करणार आणि मग त्याच्यासोबतच लगेच कुणाला प्रिंट करणार L2 ला पण प्रिंट करणार. सो आपल्याला का प्रिंट करायचं आहे आपल्याला चेक करायचं आहे सक्सेसफुली माझी L1 ची जी लिस्ट होती ती कॉपी झाली आहे का आणि सक्सेसफुली पेस्ट झाली आहे का L2 मध्ये. तर ते आपल्याला काय करायचं चेक करायचं. झाली आहे तेव्हा दोन्ही पण सिमिलर लिस्ट आलेली 1 2 3 4 5. L1 ची पहिली लिस्ट आहे, सेकंड लिस्ट कोणती आहे L2 ची. आता म्हणजे सक्सेसफुली आपली लिस्ट कॉपी झाली. समजलं लिस्ट कशी कॉपी करायची. प्रिव्हियस लिस्टला नवीन व्हेरिएबलमध्ये लिस्ट कशी कॉपी करायची समजलं. ते कन्सेप्ट तुमच्यासमोर शो केलेलं. आता याच्यामध्येच तुम्हाला आता व्हेरिएशन्स बघायचे व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. लिस्ट काय आपलं म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. सगळ्यांना माहिती आहे लिस्ट आपलं म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. मी लिस्टमधला डेटा चेंज करू शकतो माझ्या वेळी. मला जसं पाहिजे डेटा मी चेंज करणार, जसं पाहिजे तसं ॲड करणार, डिलीट करणार, जे पण ऑपरेशन्स मला पाहिजे मी लिस्टवरती परफॉर्म करू शकतो. आता मी काय करतोय L1 डॉट काय करतोय अपेंड करतोय. कोणतं 6 नंबर त्याला अपेंड करतोय. काय होईल हां दोन्ही याच्यात शेवटचं 6 आहे. दोन्ही याच्यात शेवटला 6 ॲड होईल का. काय करतोय मी प्रिंट L1 आणि परत एकदा प्रिंट L2. कुठं ॲड झाला फक्त L1 मध्ये. सर पण आधी पहिली हे होणार ना अपडेट होणार मग सेकंड मध्ये अपडेट होईल ना मग खाली पण यायला पाहिजे ना. खाली कॉपी वापरतच नाही. पायथन कोडला लाईन बाय लाईन रन करतोय बरोबर. पायथननी सगळ्यात पहिले L1चं व्हेरिएबल बनवलं त्याच्या मेमरीमध्ये. हां त्या मेमरीमध्ये त्यांनी काय डेटा स्टोअर केला एक लिस्ट स्टोअर केली आणि त्या लिस्टमधला डेटा त्याच्याकडे स्टोअर करून घेतला. त्याच्यानंतर त्यांनी L2चं व्हेरिएबल बनवलं त्याच्या मेमरीमध्ये. L2 नावाचं व्हेरिएबल बनवलं. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं ते L2 नावाच्या व्हेरिएबलमध्ये डेटा काय स्टोअर केला L1ची जी लिस्ट होती त्याला कॉपी केली आणि L2 मध्ये पेस्ट केली बरोबर. म्हणजे L1 L2 मध्ये सेम डेटा स्टोअर झाला. त्याच्यानंतर पायथन कुठं आलं या 253 लाईनवरती आलं. त्याच्या काय बघतोय L1 मध्ये काय डेटा ॲड करायचंय 6 डेटा ॲड करायचे. तर सगळ्यात पहिले जाऊन तू काय शोधतोय L1 नावाचं व्हेरिएबल शोधतोय. घेतला त्यांनी L1 नावाचं व्हेरिएबल त्याच्यामध्ये डेटा आहे 1 2 3 4 5 ऑलरेडी प्रेझेंट आहे. 6 पण मला त्याच्यामध्ये ॲड करायचं त्यांनी करून टाकला आहे. ठीक आहे एवढंच त्यांनी अपडेट केलं बाकी. ठीक आहे त्यांनी आता काही लिस्ट क्रिएट नाही केली. सॉरी त्यांनी आता व्हेरिएबल क्रिएट नाही केलेलं आहे. त्यांनी ऑलरेडी एक्झिस्ट व्हेरिएबलला सर्च केलं आहे आणि तिथं जाऊन फक्त डेटाला ॲड केलं आहे बरोबर ना. त्याच्यानंतर प्रिंट L1 L2 केलं तर L1 मध्ये 6 आलं L2 मध्ये 6 नाही आलं. आणि सेम तुमचं वर्किंग चालणार L2 मध्ये जर का मी आता एखादा एलिमेंट अपेंड केलं तर तो डेटा कुठे अपेंड होईल फक्त L2 मध्येच अपेंड होणार. L1 मध्ये होईल का तो डेटा अपेंड नाही होणार. ते पण आपण चेक करू. इथं बघतोय मी L2 डॉट अपेंड त्याच्यामध्ये पास करतोय सपोज 7 डेटा. परत एकदा प्रिंट L1 आणि प्रिंट L2. हे बघा 7 कुठं ॲड झाला L2 मध्येच होऊन ॲड झाला. समजताय कन्सेप्ट कॉपी मेथडचं. लिस्ट कॉपी झाली सक्सेसफुली दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये. पण जर का तुम्ही एखाद्या लिस्टवरती काय ऑपरेशन परफॉर्म करताय तर तो ऑपरेशन फक्त त्या लिस्ट पुरतच व्हॅलिड आहे बाकी कोणत्याच याच्यासाठी नाही. हा व्हेरिएशन झालं.
झालं असेल तर सांगा. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर समजतोय, कॉपी मेथड समजलंय. निकिता, सायली, कॉपी मेथड व्यवस्थितपणे लक्षात घ्या कसं हे झालेलं आहे. हा झालं तुमचं पहिलं व्हेरिएशन. आता आपण सेकंडकडे जातो. हा कॉपी मेथडनी तुम्ही लिस्ट कॉपी करू शकता आणि एखाद्या व्हेरिएबलमध्ये सक्सेसफुली पेस्ट करू शकता. आता सेकंड मेथड तुम्हाला दाखवते लिस्ट कॉपी करण्याचं. काय ही तुमची होती पहिली मेथड असं समजा. इथून इथपर्यंत तुम्ही काय शिकला, मेथड 1. ठीक आहे, आता मी सेम ह्यालाच कॉपी करतोय. आता मी काय करतोय, मेथड 2 तुम्हाला शिकवतोय लिस्ट कॉपी करण्याचं. मेथड 2 मी काय लिहितोय तर आता परत एकदा आपण काय करणार आहे, कॉपीच करणार आहे लिस्टला. पण आता आपण लिस्टला कॉपी करू तेव्हा आपण कॉपी मेथडचं यूज नाही करणार. आपण आता नुसतं व्हेरिएबलचं नाव पास करणार. काय पास करणार, नुसतं व्हेरिएबलचं नाव पास करणार. कशा पद्धतीने बघा, आता L3 नावाची लिस्ट बनवते. नीट लक्ष द्या, L3 नावाची लिस्ट बनवतोय. इक्वल टू करून मी L1 डॉट कॉपी नाही लिहिणार. इथं कसं लिहिलं होतं हे बघा, इथं काय लिहिलं होतं, L1 डॉट कॉपी लिहिलं होतं. आता मी फक्त काय पास करतोय, नुसतं L1. काय पास केलंय, नुसतं L1. वरचं कोड कमेंट आउट करतोय म्हणजे आपल्याला आउटपुट बघायला सोपं होईल. फक्त मी L1 ला ठेवतोय. L1 मध्ये काय आपलं 1 2 3 4 5. त्याला पण आपण काय करू, खालीच घेऊन जाऊ. हे बघा, ही तुमची L1 ची लिस्ट आहे वरती. 1 2 3 4 5. L3 नावाचं व्हेरिएबल बनवलंय. इक्वल टू करून मी त्याच्यामध्ये काय पास करतोय, नुसतं L1चं नाव पास करतो. वरती पण मी लिस्टला कॉपी केलं होतं. पण कसं केलं होतं, L1 डॉट कॉपी. इथं मी कसं कॉपी करतोय लिस्टला, नुसतं व्हेरिएबलचं नाव पास करून काय करतोय, मी कॉपी करतोय. आता मी काय करतोय, लिस्टला प्रिंट करतोय. झाले दोन्ही पण लिस्ट परत एकदा सक्सेसफुली कॉपी. लक्षात आला हा कन्सेप्ट. इथं लिस्टला कसं कॉपी केलं होतं आणि इथं कसं लिस्टला कॉपी करतोय. आता परत एकदा सेम ऑपरेशन्स आपण परफॉर्म करणार. ठीक आहे, आता मी काय करतोय, L1 डॉट अपेंड 6 आणि आता परत एकदा काय करतोय, प्रिंट L1 आणि प्रिंट L3. चला हा ऑपरेशन बघायचं सगळ्यांनी. हे बघा, तुमचं 6 दोन्ही पण ठिकाणी अपडेट झालेलं. लक्षात घ्या व्हेरिएशन. इथं पण वरती आपण अपेंड 6 केलं होतं L1 मध्ये. परत एकदा L1 L2 प्रिंट केलं होतं. तेव्हा 6 कुठं अपेंड झालं, फक्त L1 मध्येच अपेंड झालता. L2 मध्ये झालता का, नाही झालं. पण या मेथडमध्ये, या सेकंड मेथडमध्ये जेव्हा मी L1 मध्ये 6 अपेंड करतोय तेव्हा तो 6 डेटा L1च्या लिस्टमध्ये पण झाला आणि L2 L3च्या लिस्टमध्ये पण झाला. इथं ही खालची लिस्ट तुमची सेकंड लिस्ट, त्याच्यामध्ये पण झालंय 6 अपेंड. कळतोय. सेकंड मेथडमध्ये काय शिकवतोय तुम्हाला, सेम. जर का मी सेकंड लिस्ट म्हणजेच की L3 लिस्ट त्याच्यामध्ये जर का एखादा डेटा अपेंड केला तर आता तुम्ही म्हणू शकता तो डेटा पहिल्या लिस्टमध्ये पण अपडेट होईल. म्हणू शकता का, मला सांगा. पहिल्यांदा मी फर्स्ट लिस्टमध्ये डेटा अपेंड केला, डेटा ॲड केला. आता मी सेकंड लिस्टमध्ये डेटा ॲड करण्याचा प्रयत्न करतोय तर तोच डेटा फर्स्ट लिस्टमध्ये पण अपडेट होईल. झालं. सो या सेकंड मेथडमध्ये काय शिकायला भेटतोय, तुम्ही कोणत्याही लिस्टवरती काही ऑपरेशन्स परफॉर्म करा, तो सेकंड लिस्टमध्ये पण ऑटोमॅटिकली त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला बघायला भेटतं. पण जेव्हा तुम्ही लिस्ट कॉपी करताय बाय युझिंग कॉपी मेथड, तेव्हा ज्या लिस्टवरती ऑपरेशन परफॉर्म केलं जाईल त्याच लिस्टमध्ये चेंजेस भेटतात. सेकंड लिस्टमध्ये त्याचं रिफ्लेक्शन भेटणार नाही. दोन्ही मेथड समजले काय केले मी, नीट लक्ष द्या.
आता विचारणार तुम्ही की कॉपी मेथडचं यूज करून चेंजेस नाही झाले, पण जेव्हा मी नुसतं व्हेरिएबलचं नाव पास केलं तेव्हा चेंजेस झाले का? तिथं L3 equal to L1 L3 इक्वल टू L1 आपण असाइन केलेलं आहे बेसिकली. L1 इक्वल टू L3 काय तसं पण चालेल. L1 इक्वल टू L3 म्हणलं की L3 इक्वल टू L1 म्हटलं काय फरक पडतोय? शेवटी दोन्ही सेमच आहे. झालं. परत याला कमेंट आउट करतोय. आता आपण जाणार तिसऱ्या मेथडकडे. परत लक्ष द्या. आता तिसरी मेथड काय की तुम्ही जी लिस्ट आहे त्याला थर्ड मेथडनी पण कॉपी करू शकता बाय युजिंग स्लाइसिंग मेथड. स्लाइसिंग मेथडनी पण आपण काय करू शकतो, लिस्टला कॉपी करू शकतो. ठीक आहे. आता लिस्ट 1 आहे 1 2 3 4 5. ठीक आहे. आता अजून एक लिस्ट बनवतोय L2 इक्वल टू L1 आणि ब्रॅकेटमध्ये काय पास करतोय मी बेसिकली कोलन. ही पण एक मेथड आहे लिस्टला कॉपी करण्याची. तुम्ही लिस्टला कॉपी करून त्याला दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये तुम्ही सेव्ह करू शकता. कसं केलंय कॉपी? या सिम्बॉलचा कोणी अर्थ सांगू शकतो? या स्लाइसिंग ऑपरेशनचा अर्थ कोणी सांगू शकतो? शिकलो होतो आपण. तर तिथं आपण नाही का स्लाइसिंग मध्ये आपण इंडेक्स टाकतो ना, तर इंडेक्स टाकीत नाही, झिरो पण घेतली म्हणजे ती 0 टू एंड पर्यंत वरच टाकणार, मग ती पूर्ण कॉपी होणार. L1 ची पूर्ण लिस्ट ॲज इट इज कॉपी होऊन कुठे येणार? L2 मध्ये. चला आता परत एकदा सेमच आहे. चेक करा प्रिंट L1 L2 मध्ये सेम लिस्ट आली आहे का? आली आहे. तर त्याच्यानंतर अपेंड करा L1 मध्ये. मग बघा L2 मध्ये पण येतोय का डेटा, आणि L2 मध्ये अपेंड करा आणि मग L1 मध्ये येतोय का नाही चेक करून मला सांग. मी फक्त तुम्हाला मेथड दाखवली. आता पुढचं स्टेप तुम्ही सांगा. समजलं काय करायचं? दोन मेथडमध्ये जे करत होतं तेच करायचं होतं. दोन्ही लिस्ट प्रिंट करा. कॉपी झाली व्यवस्थितपणे. L1 ची लिस्ट L2 मध्ये सेम येते लिस्ट तुमची. काय डिफरंट झाली? रिव्हर्स झाले नंबर. रिव्हर्स नाही झाले का नंबर? तर सांगा पटपट. कस काय होणार रिव्हर्स? आपण कमांड दिली का भाऊ? चल पुढचे ऑपरेशन्स करा.
काय नाही होत. म्हणजे एकदा आपण केला 2 याच्यात नाही येत. त्याच व्हेरिएबलमध्ये अपेंड होतं ना. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये केलं तर L2 मध्ये गेलं तरी पण त्याचा L2 मध्येच येतं. L1 मध्ये रिफ्लेक्ट नाही झालं. वरचं कोड पण नुसतं कॉपी पेस्ट केलं असतं तरी झालं असतं. काय डोका लावताय तुम्ही सगळेजण? काय करायला समजतंय? स्लायसिंगनी पण जेव्हा लिस्ट तुमची कॉपी होईल तेव्हा काय होणार? चेंजेस होणार नाही होणार? हे पॉईंट्स महत्वाचे आहेत. समजलंय? आपण काय slicing method नी index number बघू शकतो, data पण बघू शकतो. हां बोलू शकतो. स्लायसिंग मेथडचा पण यूज करून आपण डेटा तुम्हाला लिस्ट दाखवलं होतं. ते पण कन्सेप्ट मला वाटतं स्लायसिंग मेथडचं नाही दाखवलं होतं. दाखवलं होतं. जेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं लिस्ट म्युटेबल ऑब्जेक्ट आहे तेव्हा सांगितलं होतं मला वाटतं. कुठं गेलं? ठीक आहे चल. तू काय म्हणतोय? स्लायसिंग मेथडचा यूज करून पण आपण चेंज करू शकतो ना डेटा. येस. स्ट्रिंगमध्ये आपण तो मला वाटतं तुम्हाला दाखवलं होतं. स्ट्रिंगमध्ये तो परफॉर्म नाही होणार, तुम्हाला एरर येणार. पण लिस्टमध्ये आपण करू शकतो. सपोज मी त्या L1 काय देतोय मी इथं देतोय 0 पोझिशन. हां 0 पोझिशनला कशाला सेट करतोय? 100. जेव्हा मी प्रिंट L1 करणार तर काय येणार? बघा पहिला डेटा तुमचं चेंज झालेला आहे, 100 कडे कन्वर्ट झालं. ठीक आहे. तर तुम्ही स्लायसिंगचा यूज पण करू शकता कारण ओरिजिनल लिस्ट म्युटेबल ऑब्जेक्ट आहे तो होणार स्लायसिंग. मेथड 3 समजली सगळ्यांना? व्यवस्थित पण लक्षात आलंय? मेथड 3 मध्ये डेटा कसा रिफ्लेक्ट होणार, कसं चेंज होणार? चल पुढे जाऊ. तर व्यवस्थितपणे अजून कॉपी मेथडला समजून घेऊ आपण. ठीक आहे. आता नेस्टेड लिस्टची कॉपी आपल्याला करायची. कोणाची करायची? नेस्टेड लिस्ट. आतापर्यंत आपण जे कॉपी केलं तिन्ही पण मेथड्समध्ये आपण कॉपी केलं ते कोणती लिस्ट होती? आपली नॉर्मल लिस्ट होती, बरोबर. आता आपण नेस्टेड लिस्टला कॉपी करणार आहे. सो नेस्टेड लिस्टचं पण व्हेरिएशन समजलं, समजून घ्यायचं व्यवस्थितपणे. चल L1 काय असतं? नेस्टेड लिस्ट. एक लिस्टच्या आतमध्ये अजून एक लिस्ट. तर मी असं बनवतोय 1 2 3 4. लक्षात घ्या. आता काय करतोय? L2 इक्वल टू काय करतोय? L1 डॉट कॉपी. सेम करतोय परत, काहीच फरक नाही करत आहे. प्रिंट करा L1 आणि प्रिंट करा L2. वरती जो कन्सेप्ट आपण शिकलेलो आहे तेच करतोय. आता फक्त नेस्टेड लिस्ट वरती आपण ऑपरेशन्स परफॉर्म करतोय. बघा नेस्टेड लिस्ट पण झाली सक्सेसफुली कॉपी ॲज इट इज. पहिल्या व्हेरिएबलमध्ये जी लिस्ट होती ती सेकंड व्हेरिएबलमध्ये पण कॉपी झाली. हां आता नेक्स्ट ऑपरेशन काय होतं? L1 मध्ये काय करायचं? अपेंड करायचं. डॉट अपेंड. कोणता डेटा अपेंड करू? सपोज अजून एक लिस्टच मी टाकून देतोय किंवा मी नुसतं 5 डेटा पास करतो. ठीक आहे. आणि परत काय? प्रिंट L1 आणि प्रिंट L2. लक्ष द्यायचं सगळ्यांनी. कुठं झालं? फक्त 5 L1 मध्ये आपण जातो.
सेम अपोजिट होईल. जर का L2 मध्ये अपेंड केलं तर कुठे अपेंड होईल? फक्त L2 मध्येच अपेंड होणार. आता L1 0. मला सांगायचं फक्त या स्टेटमेंटचा अर्थ काय होतो. ही जी लाईन ऑफ कोड मी लिहिलेला आहे, मला सांगा याचा अर्थ काय. सगळेजण झिरो इंडेक्स नंबरला आपण ॲक्सेस दिलाय पहिल्या नेक्स्ट आणि त्या झिरो इंडेक्सला आपल्याला 100 चेंज करायचं. नक्की बरोबर म्हणतोय का तो? हा बरोबर. 0 इंडेक्सला 100 हां L2 sure. आता बघा काय व्हेरिएशन बघायला भेटतं. काय समजलं यश? झिरो इंडेक्स होती ती अपडेट केली. अपडेट केली बरोबर. इथं काय झालं होतं? कुठं ॲड झालता? L1 ला ॲड झालता. L2 मध्ये झालतं. मग इथं मी काय केलंय? हां म्हणजे नाही, इथं मी काय करतोय या कोडमध्ये, या कोडला ज्याला हायलाईट केलं अपडेट करतोय. कोणती व्हॅल्यू? 0 इंडेक्सची. त्या आतमधल्या पण परत 0 इंडेक्सची व्हॅल्यू अपडेट करतो. पण कोणत्या लिस्टची? L1 लाच कमांड दिली मी फक्त. काय दाखवत होतं तुम्हाला इथं व्हेरिएशन? हां जेव्हा अपेंड केलं डेटा तेव्हा अपेंड कुठं झालं? फक्त पहिल्या लिस्टमध्ये डेटा अपेंड झाला. दुसऱ्या लिस्टमध्ये झाला का अपेंड? ॲड झाला का डेटा? नाही. पण तोच डेटा जेव्हा मी अपडेट करायला घेतला, तोच डेटा जेव्हा मी अपडेट केलं, अपडेट कोणता डेटा केला? या पोझिशनला अपडेट केलं होतं. 1 होतं तिथं काय केलं? 100 केलं. सो लिस्ट 1 मध्ये तो अपडेट झाला. लिस्ट 1 वरतीच मी अपडेट करत होतो बेसिकली. पण लिस्ट 2 मध्ये सुद्धा तो डेटा अपडेट झाला. याच कन्सेप्टला आपण काय म्हणतोय? शॅलो कॉपी. आता त्याच्यामध्येच तुम्हाला एक दाखवतोय डीप कॉपीचा कन्सेप्ट. नेक्स्ट कन्सेप्ट आहे तुमचं डीप कॉपी. ठीक आहे. त्याच्यासाठी डीप कॉपीला जर का इम्प्लिमेंट करायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक लायब्ररीला इम्पोर्ट करायचं आहे. इथं लिहायचं आहे सगळ्यांनी इम्पोर्ट कॉपी म्हणून. काय लिहायचं आहे? इम्पोर्ट कॉपी. कॉपी नावाची लायब्ररी प्रेझेंट आहे. त्या इम्पोर्ट कॉपीला तुम्हाला काय करायचं आहे? इम्पोर्ट हे लायब्ररीला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे तुमच्या पायथनच्या फाईल. तर कोड काय लिहायचं आहे सगळ्यांनी? इम्पोर्ट IMPORT स्पेस कॉपी COPY केलं आहे सगळ्यांनी. त्याच्यानंतर आता आपण काय करतोय? हा आपला डेटा होता L1 L2. हां L1ला आपण तसंच ठेवतोय. आता मी नवीन व्हेरिएबल इथं बनवतोय L3. त्याच्यामध्ये मी आता काय करणार आहे? डीप कॉपी करणार आहे. कसं करणार आहे? हे बघा कॉपी नावाची काय लायब्ररी आपण जी इम्पोर्ट केलेली, त्याच्यामध्ये फंक्शन आहे डीप कॉपीचं. कोणतं फंक्शन आहे त्या लायब्ररीमध्ये? डीप कॉपी नावाचं फंक्शन. तर त्याला लिहायचं आहे डीप कॉपी आणि त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये पास कुणाला करायचं आहे? L1 व्हेरिएबल. म्हणजे मी काय सांगतोय पायथनला, ही लायब्ररी जी आहे त्या लायब्ररीमध्ये फंक्शन आहे. कोणतं फंक्शन आहे? डीप कॉपी नावाचं फंक्शन आहे. त्या डीप कॉपी नावाच्या फंक्शनला इम्प्लिमेंट कर. कुणावरती? L1च्या डेटावरती. L1 मध्ये डेटा काय? नेस्टेड लिस्टचा डेटा आहे. त्या नेस्टेड लिस्टला कॉपी करायचं आहे. कुठं सेव्ह करायचं आहे? L3 मध्ये सेव्ह करायचं. कन्सेप्ट लक्षात आलं? हा कोड काय लिहिलं एक लाईनचं? कोणती लिस्ट कॉपी होती इथं? L1 ची लिस्ट कॉपी होती बरोबर. आता आपण कॉपी मेथडचा यूज केलाय का? नाही. आपण कोणतं मेथड यूज केलंय? आता डीप कॉपीचा मेथड यूज केलं. आता सेम ऑपरेशन परत आपण परफॉर्म करणार. आता मी काय करतोय? परत एकदा L1ला नाही, आता आपण दुसऱ्या डेटाला करू. चला L1
चं 1 पोझिशन आणि L1च परत 1 पोझिशन. आता समजतंय म्हणजे L1 मधलं या डेटाला मी हे करतोय, कोणता डेटा? 4th डेटाला 1 1 दिलेलं आहे मी इथं L1 मध्ये. 1 पोझिशन कोणती आहे? या लिस्टची पहिल्यांदा 3,4 आणि मग त्याच्या आतमध्ये परत 1 पोझिशन कुणाची? 4ची. त्याला मी काय करतोय? इक्वल टू 400 करतोय. प्रिंट कुणाला करतोय? L1ला पण, आणि आता प्रिंट कुणाला करणार? L3ला. बरोबर ना? L3 मध्ये डीप कॉपी केलेलं ना आपण त्या लिस्टचं. आता बघा शेवटचे 2 आउटपुट 400 अपडेट झाला. कुठं अपडेट झाला? फक्त 1 मध्येच अपडेट झाला. 2 मध्ये आलं तुमचं 400. हाच डीप कॉपी आणि शॅलो कॉपीचा कन्सेप्ट. असं समजा पायथननी जेव्हा लिस्ट कॉपी केली, नुसतं कॉपी मेथडचं जेव्हा यूज केलं होतं, तिकडं जेव्हा पायथननी लिस्ट कॉपी केली तर त्यांनी फक्त अशा पद्धतीने काहीतरी लिस्ट त्याच्याकडे कॉपी करून घेतली. नुसती अशी लिस्ट कॉपी केली शॅलो मेथडमध्ये. त्याच्या आतमधला डेटा काय आहे त्यांनी काहीच बघितलं नाही काय. आणि डीप कॉपीमध्ये त्यांनी पूर्ण व्यवस्थितपणे डेटा सकट काय केलेलं आहे, त्यांनी कॉपी करून घेतलं. त्याच्यामध्ये पूर्ण डेटा डीपमध्ये जाऊन चेक केलेला आहे. इथं काय होतं? प्रेझेंट 1 2 3, 4. सो डीप कॉपीनी पूर्ण डीपमध्ये जाऊन तुमची लिस्ट कॉपी केली आणि शॅलो कॉपी तुमचं वरच्या वरच तुमची जी लिस्ट आहे त्याला कॉपी करून घेतली. त्यालाच आहे कॉपी मेथड आणि डीप कॉपी मेथड. कारण कॉपी मेथडचं कन्सेप्टमध्ये लिस्ट कॉपी झाली तरी सुद्धा जर का तुम्ही काय अपेंड करताय, ॲड करताय डेटा, सो त्या केसमध्ये तुमचं ज्या लिस्टवरती ॲड केलेला डेटा, ज्या लिस्टमध्ये तुम्ही अपडेट केलाय, फक्त तेवढ्याच लिस्टमध्ये तो कन्सेप्ट हे होणार. जेव्हा तुम्ही नेस्टेड लिस्टला कॉपी करणार तेव्हा डीप कॉपीचा कन्सेप्ट तुम्हाला यूज करायचा आहे. तुम्ही नुसतं कॉपी मेथडचं यूज केलं, तुमची लिस्ट कॉपी होणार, त्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही. डेटा ॲड पण होईल पण डेटा अपडेट नाही होणार. ठीक आहे, समजलंय डीप कॉपीमध्ये कसं व्हेरिएशन झालंय, शॅलो कॉपीमध्ये कसं होतं.
चलो ठीक आहे, सायली समजलंय शॅलो कॉपी डीप कॉपी काय आहे? डीप कॉपीमध्ये कन्सेप्ट कसं हे झालेलं आहे? ठीक आहे, कॉपी मेथडचा यूज करून तुम्हाला 3 मेथड्स दाखवले. 3 मेथड्सने तुम्ही लिस्ट कॉपी करू शकता. ते व्यवस्थितपणे समजा. 3 वेगवेगळे मेथड्स होते. एक कॉपी मेथड होतं, एक डायरेक्टली व्हेरिएबलचं नाव पास करायचं, आणि एक स्लायसिंग मेथड थ्रू पण तुम्ही काय करू शकता, तुमची लिस्ट कॉपी करू शकता. ठीक आहे, असे तुम्हाला 3 मेथड्स दाखवले. त्याच्यानंतर नेस्टेड लिस्टवरती पण सेम ऑपरेशन्स तुम्ही परफॉर्म करू शकता, त्याच्यामध्ये पण काही नाही. आणि डीप कॉपी पण तुम्हाला दाखवलं कसं यूज करायचं. डीप कॉपी असं नाही आहे नेस्टेड लिस्टवरतीच तुम्ही यूज करू शकता, कोणत्याही लिस्टवरती तुम्ही डीप कॉपीला यूज करू शकता. ही एक गोष्ट लक्षात. फक्त डीप कॉपीचा कन्सेप्ट काय की जेव्हा पण तुम्ही डीप कॉपी यूज करणार तेव्हा त्याचं अपडेशन, ॲडिशन, डिलिशन ज्या लिस्टवरती केलेलं असेल फक्त त्याच लिस्टवरती त्याचं रिफ्लेक्शन होईल. सेकंड लिस्टला काहीच एफेक्ट होणार नाही डीप कॉपीमध्ये. पण शॅलो कॉपीमध्ये नुसतं कॉपी मेथडचा यूज केला आहे, तर त्या केसमध्ये चान्सेस आहेत दोन्ही लिस्टवरती तुम्हाला रिफ्लेक्शन बघायला भेटतं. ठीक आहे, सो असे व्हेरिएशन्स लक्षात घ्यायचे, परफॉर्म करायचे आणि ॲड करा तुमच्या याच्यामध्ये. ते पॉईंट्स महत्त्वाचे. आणि असेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार की या लिस्टमध्ये ॲड होणार आहे का, सेकंड लिस्टमध्ये अपेंड होईल का डेटा, याच्यामधून डिलीट केलं तर काय, शॅलो लिस्ट आणि डीप कॉपीमध्ये काय डिफरन्स आहे, कधी तुम्ही या दोन कन्सेप्टला तुम्ही यूज करू शकता, हे पण महत्त्वाचं. प्रेझेंट ऑन करतोय. लिस्टमधला आता शेवटचा टॉपिक राहिला, उद्या लिस्ट संपू आणि टपलला चालू करू.